ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 2. सांख्ययोग. स्थितप्रज्ञ भाग 6. ओव्या आहेत 315 ते 320 व गीतेचा श्लोक आहे 61. साधक इंद्रिय निग्रहाचा कितीही जरी प्रयत्न करत असला तरी हटवादी इंद्रिये कधी त्याच्या हातावर तुरी देऊन पळतील याचा नेम नसतो. म्हणून विषयांपासून आवरून धरलेले मन दुसऱ्या कोणत्या तरी श्रेष्ठ सुखात रममाण झाले पाहिजे, तरच ते परत विषयांकडे ढुंकूनही बघणार नाही. म्हणून त्यासाठी भगवंत या श्लोकात उपाय सांगत आहेत. श्लोक 61. तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परः वशे हि यस्येन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. त्या सर्वांचे म्हणजे इंद्रियांचे नियमन करून योगयुक्त होऊन मत्पर म्हणजे माझ्यावरच चित्त ठेवलेला असे असावे. ज्याची इंद्रिये स्वाधीन आहेत त्याची बुद्धी स्थिर झाली असे समजावे. म्हणून ऐके पार्था, या ते निर्दाळी जो सर्वथा सर्व विषयी आस्था सांडूनिया. म्हणून अर्जुना ऐक, सर्व विषयांवरील आसक्ती सोडून यांचे म्हणजे इंद्रियांचे जो सर्वस्वी दमन करतो तोची तू जाण योग निष्ठेसी कारण, जयाचे विषय सुखे अंतःकरण झकवेन. ज्याचे अंतःकरण विषय सुखाच्या लालसेने फसले जात नाही तोच पुरुष योगनिष्ठेला अधिकारी आहे असे तू समज. जो आत्मबोध युक्तू होऊनी असे सततू, तो माते हृदया तू विसंबेना. तो आत्मज्ञानाने निरंतर संपन्न असतो. त्याचप्रमाणे माझेही म्हणजे परमात्म्याचेही अंतःकरणातून त्याला कधी विस्मरण होत नाही. एरवी बाह्य विषय तरी नाही, परी मानसी होईल जरी काही, तरी साध्यंतुची हा पाही संसारू असे. एरवी एखाद्याने बाह्यतः विषयांचा त्याग केला, पण मनात जर काही विषय वासना असतील तर हा संपूर्ण संसार त्याला आहेच असे समज. जैसा का विषाचा लेशू घेतलिया होय बहु असो, मग दिभ्रांत करी नाशू जीवित असे. ज्याप्रमाणे विषाचा एक थेंब घेतला तरी तो फार होतो आणि मग निसंशय प्राणांची हानी करतो. तैसी या विषयांची शंका मनी वसती देखा, घातू करी अशेखा विवेक जात. त्याचप्रमाणे पहा, या विषयांची नुसती शंका जरी मनात राहिली तरी ती पूर्ण विचार मात्राचा घात करते. साधकाने कितीही प्रयत्न केले तरी हटवादी इंद्रिये केव्हा हातावर तुरी देऊन निसटून जातील याचा नेम नसतो. कारण विषयात रमणे हा इंद्रियांचा स्वभावच आहे आणि इंद्रिय विषयात रमली की ती मनालाही आपल्या बरोबर ओढून नेतात. त्यामुळे इंद्रिय निग्रहाकरता केवळ बाह्य प्रयत्न पुरेसे होत नाहीत. त्यासाठी भगवंत या श्लोकात सांगतात की ज्याला आपले मन व बुद्धी परमात्मा स्वरूपात स्थिर करायची आहे त्याने आपले मन व बुद्धी ईश्वरोपासनेच्या आनंदात गुंतवून ठेवावेत. त्याने ईश्वरैक निष्ठ होऊन राहावे. 54व्या श्लोकात अर्जुनाने स्थितप्रज्ञ किम आसीत असं विचारलं होतं. त्याचे या श्लोकात भगवंतांनी उत्तर दिले आहे की स्थितप्रज्ञ युक्त हा आसीत मत्पर म्हणजे ईश्वरैक निष्ठ होऊन राहिलेला असतो. हा श्लोक भक्ती योगाचा बीजभूत श्लोक आहे. पुढे 18व्या अध्यायात मनमना भवमत भक्तो येथे त्याचा उपसंहार केलेला आहे. ज्ञानदेवानी आपल्या टीकेचा भर इंद्रिय निग्रहावर ठेवलेला आहे. विषयांवरील आसक्ती सोडून सर्व इंद्रियांचे दमन करणारा मनुष्य योगनिष्ठेचा अधिकारी आहे. तो विषय सुखाच्या लालसेने फसत नाही. तो आत्मज्ञानाने निरंतर संपन्न असतो. परमात्म्याचे त्याला क्षणभर सुद्धा विस्मरण होत नाही. ज्ञानदेवानीही सांगितले की बाह्य विषयांचा त्याग केला व मनात जर विषय वासना असतील तर तो त्याग निरर्थक आहे. अशा मनुष्याला संसार आहेच. एकनाथाने भागवतात म्हटलं आहे की सकळ सांडूनी वना गेला, वनी वनिता चिंतू लागला, तो त्यागाची बाधकत्वा आला, उलथवून पडला परिग्रही. तेव्हा मनात विषय असतील तर नुसता संन्यास घेऊन किंवा मनात जाऊन चालणार नाही. म्हणून साधक आत्मज्ञानाने निरंतर संपन्न असला तरी परमात्म्याचे अखंड ध्यान हृदयात जागृत असावं लागतं. श्लोकातील युक्त शब्दाचा अर्थ ज्ञानदेवानी आत्मबोध युक्त असा केला आहे.
मन हे आत्मरंगी रंगले असं हवं. गीतेत स्थितप्रज्ञाचे वर्णन चालले असता मध्येच एकदम मनुष्य विषयाभिमुख होऊन पतन कसा पावतो ते सांगितलेले आहे. याची संगती लावताना ज्ञानदेव मागील विवेचनाचा धागा पकडून म्हणतात की एखाद्याने बाह्यतः विषयांचा त्याग केला पण मनातच जर विषय असतील तर तो संसारातून बाहेर न येता पुन्हा त्यातच भिरभिरत राहतो. असं म्हणून त्यांनी 2 श्लोकांमध्ये संगती लावलेली आहे. विषय हे मनातूनच हद्दपार व्हायला हवेत. नुसता बाह्यतः विषय त्याग करून चालणार नाही. मनातच जर विषयांना थारा मिळाला नाही तर तो खरा विषय त्याग. नाहीतर बाह्यतः विषय त्याग केला व मनाने त्यांचेच सतत स्मरण ठेवले तर तो विषय त्याग काय कामाचा, कारण तो पुन्हा विषयांच्या संगतीनं भवसागरात येतो. पण मनातूनच जर विषय हद्दपार झाले तर वनात राहिले काय किंवा घरात राहिले काय सारखेच आहे. ज्ञानदेवांनी त्यासाठी विषाचे उदाहरण दिलेले आहे. विषाचा एक थेंब घेतला तरी तो प्राणांची हानी करण्यास समर्थ असतो. त्याप्रमाणे विषयांचे चिंतन सुद्धा मनुष्याचं अधःपतन करण्यास समर्थ असतं. म्हणून मनात विषयाचा सूक्ष्म संस्कार सुद्धा राहता उपयोगी नाही. एका सुभाषितात म्हटलेले आहे, विषस्य विषयाणांच दूरम अत्यंत दर्शनम उपभुक्तम विषम हंती विषया स्मरणात अपि. विष आणि विषय यांच्यामध्ये म्हणजे या शब्दांच्या अक्षरात थोडं साम्य असलं तरी फरक मात्र खूप आहे. प्यायलेले विष मनुष्याला ठार मारतं तर विषय केवळ स्मरणानेच मनुष्याला ठार मारतात. विष आणि विषय हे शब्द दिसायला सारखेच दिसतात, फक्त एका य अक्षराचा फरक आहे, पण त्यांच्या कार्यात मात्र खूप फरक आहे. सुभाषितकार सांगतात की विष सेवन केले तरच प्राणहरण करते, पण विषय केवळ स्मरणानेच मनुष्याचा अधःपात करतात. म्हणून साधकाने विषयांचा त्याग करून मनाने मत्परहा असं झालं पाहिजे, म्हणजे मन ईश्वरोपासनेकडे वळवले पाहिजे. वामन पंडित म्हणतात, विवेके विषय सोडी तथापि निर्गुणी न घे गोडी, म्हणून इंद्रिय ग्राम जोडी मागुती गोडी विषयांची. साधक विवेकाने विषयांचा त्याग करतो पण निर्गुणामध्ये त्याचे मन रमले नाही तर तो पुन्हा इंद्रियाभिमुख होतो, पुन्हा विषयांकडे येतो. तेव्हा सगुण भक्तीमध्ये चित्त गुंतवून ठेवावे आणि हीच सगुण भक्ती ज्ञानदेवाने माते हृदय आतू विसंबैना या ओवीमधून सांगितलेली आहे. पुढे विषयांचे चिंतन सुद्धा मनुष्याचा कसा अधःपात करते ते भगवंत पुढच्या श्लोकात सांगणार आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.